विठुरायाच्या वारीमधला आजचा दुसरा महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज आळंदीतून ज्ञानोबांचं पंढरीकडे प्रस्थान झालं। समाधी मंदिरावरील कळस हल्ल्यानंतर ज्ञानोबांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे घडलं। आमचे सहकारी आता सागवेकर, प्रशांत सागवेकर या निमित्तानं जोडले गेलेले आहेत। जय हरी विठ्ठल माऊली, नमस्कार। आत्ता आपण आहात तिथून आपल्याला ताजी माहिती काय देता येऊ शकते? आळंदीतून ज्ञानोबा निघाले आहेत, तुकोबा कालच निघालेले आहेत। आणि सकारात्मकतेचा हा सोहळा आहे सर, आणि दरवर्षी या सोहळ्यामध्ये लाखो संख्येनं वारकरी सहभागी होतात। वैशिष्ट्य असं आहे, वारकरी सहभागी होतात, दिंड्या सहभागी होतात, पण त्यांच्याबरोबर तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते सुद्धा सहभागी होतात। आपण जर या दिंड्या ज्या ज्या मार्गातून जातात ते जर सगळे मार्ग बघितले तर त्या प्रत्येक मार्गावरची गावं, त्या प्रत्येक मार्गावरची शहरं, जिल्हे, तालुके, 3 जिल्ह्यांमधून पालखी जाते, आणि या तिन्ही जिल्ह्यामधली जी काही गावं आहेत ती गेल्या अनेक दिवसांपासून या वारीची तयारी करत असतात। कारण वारीच्या निमित्तानं येणारी जी लोकं आहेत त्यांची संख्या खूप मोठी असते, आणि त्या अनुषंगानं तयारी करणं असेल, त्यांच्या स्वागताची तयारी करणं असेल, अन्नपाण्याची व्यवस्था करणं असेल, त्या ठिकाणी साफसफाई करणं असेल, अशी मोठी जबाबदारी या सगळ्या गावकऱ्यांना पार पाडावी लागते। आणि त्यामुळे यांना सुद्धा आपल्याला खरं तर वारकरीच म्हटलं पाहिजे। जरी ते प्रत्यक्ष दिंडीत चालत नसले, वारीत चालत नसले, तरी सुद्धा ते एक प्रकारे पांडुरंगाची सेवाच करत असतात। त्यामुळे याही वारकऱ्यांचा सहभाग हा आपल्याला नोंदवून घ्यावा लागेल। खूप खूप धन्यवाद। आपण अशाच पद्धतीनं तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालखी वारी संदर्भातले तपशील तुमच्याकडून घेत राहू, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहू। तुर्तास धन्यवाद।